मित्रांनो, आपलं स्वागत आहे स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पी-एम किसान योजनेचे जे काही आपल्याला ₹2000चा हप्ता मिळणार आहे, त्या हप्त्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आहे. जर तुम्ही के-वाय-सी केले असेल तरच तुम्हाला तो 2000चा हप्ता मिळणार आहे. तुमची या आधीची म्हणजेच की 1-1.5 वर्षापूर्वी सुद्धा के-वाय-सी सुरू झाली होती. ती जरी तुम्ही केली असेल तरी सुद्धा अजून एकदा करून घ्या. कारण जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही. तसेच मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेचा जो काही जी-आर आला होता त्याची आपण थोडक्यात माहिती आणि कुणाला लाभ मिळणार आहे किंवा किती मिळणार आहे याविषयी सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवला होता. त्याची लिंक इथे दिलेली आहे, ती सुद्धा आपण पाहू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा की ज्या शेतकऱ्यांना पी-एम किसानचे 2000 येत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते काय करायचं, ई-के-वाय-सी करून घ्यायचे. त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपण जवळच्या सी-एस-सी सेंटरवरती सुद्धा करू शकता किंवा आपण आपल्या फोनमधून सुद्धा करू शकता फेजच्या साहाय्यानं. तर ते कसं करायचंय हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे मित्रांनो. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की सर्चमध्ये गेल्यानंतर पी-एम किसान इथं सर्च करायचं बघा. पी-एम किसान जी-ओ-व्ही हा जो काही ॲप आहे, हा आपल्या फोनमध्ये आपण आधी डाउनलोड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरं ॲप्लिकेशन आहे, की जो आधार फेस आयडी अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन आहे. ते इन्स्टॉल करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. त्यानंतर परत आपण काय करणार आहेत, की आपण येणार आहेत पहिल्या ॲप्लिकेशनवरती, जे की आपण पी-एम किसान हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं. ह्याला आपण ओपन करणार आहे. आता सगळ्यात पहिलं आपण लोकेशन वगैरे ऑन केल्यानंतर आधी आपल्याला आपण इथं रजिस्ट्रेशन करून घेणार आहेत आणि ह्या रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्याच मोबाईलवरतून तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांची सुद्धा के-वाय-सी करू शकता. त्यासाठी आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर इथं म्हणतंय की इंटरनेटचं कनेक्शन्स. तर आपण आणखीन एकदा ट्राय करूया. ओके. जी-पी-एस एनेबल केलेला आहे आपण आता आणि लोकेशन सुद्धा एनेबल केलंय. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट. बघू शकता. हे ॲप्लिकेशनला आपल्याला जी-पी-एस ऑन करणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला काही एरर आला तर परत एकदा तुम्ही रिओपन ॲप्लिकेशन करू शकता. इथे 2 ऑप्शन आहेत. हिंदी, इंग्लिश. आपण हिंदी सिलेक्ट करू आणि सबमिट करूया. बघू शकता आता आपण इथं लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करू. त्यानंतर आपल्याला इथं बेनिफिशरी या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहात. पहिल्यांदा आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि आपण इथं फेशियल ई-के-वाय-सी लॉग इन या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहे. पहिल्यांदा आपल्याला हे ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आय ॲग्रीला क्लिक करायचं आहे. स्कॅन फेसला ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कॅमेरा परमिशन द्यायचं आहे. काही स्टेप होतात. यामध्ये आपण जे काही ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं, तो आपल्या फेसला स्कॅन करेल आणि आपली काही के-वाय-सी लॉग इन जे आहे ते सक्सेसफुल होईल. यामध्ये आपला चेहरा धरायचा आहे आणि इथं आपल्याला डोळे उघडझाप करायचे आहेत. बघू शकता इथं आपलं लॉग इन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि ह्या ॲप्लिकेशनला आपल्याला एक 6 डिजिटचा जो आहे तो पासवर्ड टाकून ठेवायचा आहे आणि कधी पण तुम्ही हे ॲप्लिकेशन यूज करचाल किंवा दुसऱ्याची के-वाय-सी कराल त्यावेळेस आपल्याला याचा उपयोग होणार आहे. सबमिट करून हे आपलं ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे. आता आपण काय करणार आहेत, की परत एकदा डॅशबोर्डवरती जाणार आहेत आणि इथं बघू शकता इथं नाव वगैरे आलेलं आहे. माझी के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे. आता इथं आपण दुसऱ्या शेतकऱ्याची सुद्धा करू शकता. ई-के-वाय-सी फॉर अदर बेनिफिशरी या ऑप्शनला जे काय करायचं आपल्याला इथं क्लिक करायचंय. आता इथं कुणाचं आपल्याला के-वाय-सी करायची आहे त्याचा इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पूर्ण माहिती येईल. इथं आपल्याला बघू शकता पूर्ण येस दिसेल. तरी सुद्धा आपण स्टार्ट ई-के-वाय-सी ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तिथं आपला आपण जो काही पिन जनरेट केला होता तो पिन टाकायचा आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. परत एकदा आय ॲग्री टू प्रोव्हाईड माय आधारला क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट स्कॅन करायचं आहे. शेतकऱ्याचा चेहरा धरायचा आहे असा आणि डोळे एकदा ब्लिंक करायचे आहेत. बघू शकता डोळे ब्लिंक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं येतंय की तुमची के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे आणि त्याचा तुम्हाला पुढच्या 24 तासामध्येच तुम्हाला जी काही अपडेट आहे ते मिळणार आहे. आता जर तुम्हाला बघायचं असेल की आपलं स्टेटस काय आहे, तर कशाप्रकारे तुम्ही बघू शकता ते तुम्हाला सांगतो. परत एकदा तुम्ही ई-के-वाय-सी वर करा.
ज्याची तुम्ही के-वाय-सी केली आहे, त्याचा परत एकदा आधार नंबर टाका आणि सर्च ऑप्शनला क्लिक करा, तर तुम्हाला सांगेल की के-वाय-सी ऑलरेडीच झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही स्वतःची के-वाय-सी करू शकता आणि ह्याच ॲपच्या माध्यमातून बाकीच्या इतर शेतकऱ्यांची सुद्धा आपण ई-के-वाय-सी सहजपणे करू शकतो. तर ही होती थोडक्यात माहिती, की ज्यामुळे शेतकऱ्यांचे जो काही पी-एम किसानचा हप्ता आहे किंवा मुख्यमंत्री जो काही हप्ता येतो महाराष्ट्र शासनाचा, तो तुमचा बंद होणार नाही. मित्रांनो, माहिती छोटीशी आहे. आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.